थंडी सुरू झाली की एक खास डिश आपोआप डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे अलिबागची फेमस पोपटी. गावाकडे ही पोपटी मातीच्या मडक्यात शेकोटीवर केली जाते, पण मुंबईत राहून तसं करणं शक्य नाही. म्हणूनच आज आम्ही घरच्या घरी गॅसवर कुकरमध्ये पोपटी केलेली आहे. ती पोपटी मी कशी केली आणि ती करताना माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि पाहूया कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची. डिसेंबर महिना चालू आहे आणि पोपटी या महिन्याची सगळ्यात फेमस डिश पोपटी आहे, जी अलिबागला आणि ह्या आपल्या पेन रोहा साईडला एकदम फेमस आहे. ती डिश आपण आज कुकरमध्ये बनवणार आहे. आपल्याकडे काय ते मडकं बिडकं नाही माझ्याकडे आणि एवढी आग बी लावू शकत नाही, सो त्यामुळे आपण आज बनवणार आहे कुकरमध्ये पोपटी. आपण 2 पोपटी बनवणार आहे, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. आता आपण सुरुवात पहिली नॉनव्हेज पासून करूया, कारण की माझा आवडीचं नॉनव्हेज आहे, सो नॉनव्हेज. सो आम्ही 1 किलो चिकन घेतलंय आणि हे आम्ही प्रॉन्स घेतलेत, 1.5 किलो प्रॉन्स आहेत, साफ वगैरे केलेत त्याचं व्यवस्थित. आणि आता ह्याला आपण लावणार आहे मसाला. माझ्या आता हे करताना तोंडातून पाणी येते, म्हणजे तोंडाला पाणी सुटलंय. पॅकिंग तर बघा, 100 रुपये डझन अंडी, 12 अंडी आहेत, 1 किलो चिकन आणि 1.5 किलो प्रॉन्स. आणि सोबतच त्या पावट्याच्या आणि त्या तुरीच्या वगैरे शेंगा आम्ही टाकणारच आहेत. आलं लसूण पेस्ट, हे बघा मच्छी मसाला आहे, हा एक शिरसाट, हा आमचा कणकवलीवरून आम्ही आणलेला मच्छी मसाला आहे. हा आमचा घरी बनवलेला मसाला आहे, पहिला गेलेला आहे आलं लसूण पेस्ट. त्यानंतर आलेली आहे हळद. ओके, सो आमचा मच्छी मसाला हा शिरसाट मच्छी मसाला, हा घरचा मसाला टाकते, ती लाल तिखट. ही जी कोलबी आहे ही आम्ही कुकरमध्ये अशी डायरेक्ट टाकणार नाही, सो आम्ही ही केळीच्या पानात अशी बांधणार. सो लिंबू पिळलं, आता 2 तास अगोदर आम्ही मॅरिनेट करायला लावतोय. आता पूर्ण प्रॉपर झालेलं आहे चिकन. आता तुझी बारी. सो चिकन आहे सगळं आता 1 किलो. आता याच्यासाठी मसाला काय बनवत आहेत आमच्या शेफ मॅडम ते बघूया. सो आम्ही आता आलं लसूण पेस्ट टाकतो, हे बघा स्मिथ अँड जोन्सची आलं लसूण पेस्ट. एव्हरेस्ट चिकन मसाला. त्यानंतर आला हा एव्हरेस्टचा तंदुरी मसाला, हा बघा. तर आता आपला घरचा मालवणी मसाला आला आणि आली थोडी हळद. सो हे आपलं चिकन आणि ही कोलबी आता आम्ही मसाले लावून घेतलेत आणि 2-3 तासासाठी आम्ही ह्याला आता सोडून देणार ते मॅरिनेट होण्यासाठी. चला, हे बघा एवढं सगळं झंझटमारी केलेली आहे आम्ही. आणि हे रानातून जाऊन बांबोडीचा पाला वगैरे घेऊन आलोय, तो धुतला आहे. या तुरीच्या शेंगा आहेत एवढ्या, हा पावट्याच्या शेंगा आहेत, इथे आहेत रताळी बघा, इथे मके, बटाटी आणि इथे हे वाटाणे, हिरवे वाटाणे. तर आम्ही आता हे करणार आहे. याच्यामध्ये पहिला बांबोडीचा पाला टाकणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं पुदिना पण टाकणार आहे त्याच्यात. सो चालू करूया. सो जरा पुदिना टाकलाय आणि सो हा आता आहे जिरा, हा ओवा, हे मीठ. हे आता आम्ही 3 गोष्टी याच्यावर टाकणार आहे. सो हे जिरं टाकलं आता, त्यानंतर हा टाकणार आम्ही ओवा. सो आता मीठ वगैरे टाकून झालं, आता डायरेक्ट आपण टाकूया या शेंगा. शेंगा आणि फेमस वाटते, तो एवढ्या शेंगा इथे पहिले त्या टाकते. 31 आमची जोरात आहे यावर्षी. सो आम्ही ह्या बटाट्यांमध्ये बघा मस्त असा भरून घेतलेला आहे बटाटे. सो आता हे मके आम्ही असे टाकतोय. हे आता असं झालं तर आम्ही टाकतोय हिरवे वाटाणे, थोडा पाला गच्च भरलेला आहे. सो आमची ही पोपटी रेडी आहे. त्याच्याकडे अजून एवढं सामान आहे, पण हे सगळं सामान आमचं जाणार आहे आमच्या नॉनव्हेजच्या पोपटीमध्ये. त्याच्यासाठी हे बघा, इथे हे चिकन आम्ही मॅरिनेट केलं होतं, ही कोलबी आम्ही अशी मॅरिनेट केली होती. याला आम्ही केळीची पानं आम्ही आणले, त्याच्यात आम्ही असे रॅप करणार आणि मग ते टाकणार. इथे एक पोपटी, तिथे एक पोपटी, 2 पोपट्या लागल्यात. तो आधी चिकन आम्ही मॅरिनेट केलेलं ते असं केळीच्या पाण्यात लपेटून, चिकन लपेटा पण 7x7 करून टाकतो. सो हे बघा आम्ही अशी मस्त
कोलबी अशी फ्राय केली होती, मॅरिनेट, फ्राय नाही सॉरी मॅरिनेट. आणि तिला आम्ही अशी केळीच्या पानात, हे बघा इथे खूप सारे बनवलेले आहेत, चिकनचे आहेत, अर्धे हे आहेत बनवलेले आहेत. शेफ आहे तिघ जण. सो आम्ही एक कुकर काढलेला आहे बाहेर. याचा थोडा झालाय प्रॉब्लेम या कुकरचा, शिटीच होत नव्हती. बटाटे बिटाटे शिजलेत की रे? बटाटा शिजलाय, मांबोळीचा पाला गरम काशी झाली. सो बघा हा आमचा सेकंड कुकर पूर्ण हे झाला गरमागरम. मके, बटाटे, रताळ हे सगळं शिजलंय हे बघ. सो आम्ही आहे ना एक चूक केली हे करताना, तो भाला टाकला ना त्याच्या खाली आम्ही पाणी नाही टाकलं. मला वाटलं मी हे धुतले होते ना तर याच्या खाली इथे पाणी होतं, तर मला वाटलं पाणी तर आहेच त्याला, तर मी त्याच्यामुळे पाणी नाही टाकलं. पण एक गोष्ट झाली, आमचे दोन्ही जे हे आहेत ना काय म्हणतात त्याला, कुकर दोन्ही असे करपले दाखव. बघा अशा आतमध्ये खेळू असं बोललं की आपण हे पाला टाकायच्या आधी थोडं पाणी टाकू, पाला टाकू म्हणजे ते करपणार नाही. त्याच्यात बघा असं पाणी टाकलंय. ऍक्च्युली मी जे केलं होतं ते अलिबागला केली होती, तर ते मडकं असं पूर्ण भरलं होतं, त्या पद्धतीने मी भरलं होतं पहिलं. पण एवढं भरू नका तुम्ही, एकदम मोकळं टाकलं असं ठेवा म्हणजे कसं ते होतं व्यवस्थित. सो आता हे आपण इथे हे चिकन ठेवूया मध्ये, अजून थोडं आपण चिकन आणि प्रॉन्स. सो हे एवढंच आम्ही टाकलंय. त्याच्यावरती आपण हा एकच कांडीचा पाला. हे कसं आहे हा? चांगला आहे. हे त्रिशिका कसं आहे? कसं आहे मयुरी? शिल्पा कसं आहे? हा व्हेज खातात व्हेज, तर नॉनव्हेज आमची होते. हा व्हेज चिकन घेऊन येतो. हा काय तयारीत राहा. हा काय चल येतो. हा 6-7 शिट्या आम्ही काढल्यात, 7 शिट्या काढल्यात. मग याचाच प्रॉब्लेम झाला होता, शिट्याच देत नव्हता, कारण की आम्ही जाम असं गच्च भरलं होतं त्याला पूर्ण. तर तसं तुम्ही करू नका, आमची पहिला वेळ होता त्यामुळे चुकलो आम्ही. आता आम्ही ह्याला खाली करून ह्याच्यामध्ये चिकन वगैरे प्रॉन्स पण आहे आणि अंडी पण आहे. तर हे कसं झालं ते महत्वाचं आहे. आणि हा आता दुसरा नाव आहे. शिजला वास चांगला आला याच्यात ठेवा. हो माय गॉड, प्रॉन्स बघा. हे खातोस ना तू? खा बघू, खा बघू आणि सांग कसं आहे. हा कसं आहे कळा. सो आपण आता प्रॉन्स बघूया खाऊन. ते पाला पूर्ण हे झाले, ते मॅरिनेट केलं ना मसाला पूर्ण हे झालं मॅरिनेट मसाला. चिकन खाऊया चिकन. सो चिकन पण बघा एकदम व्यवस्थित शिजलंय आमचं, जबरदस्त. चिकन पण मस्त आलंय. हे बघा हिने एक खाल्ला आणि दुसरी खायला बसली बघा ही. सो मित्रांनो, हे करताना पहिली चूक करू नका की जास्त भरू नका. आपण मडकं जसं भरतो ना पोपटीचं तसं कुकरमध्ये भरायला जाऊ नका. सुट्ट ठेवा आणि 7 ते 8 शिट्ट्या काढल्या ना एक नंबर होते पोपटी. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स टाका, चिकन टाका, बटाटे टाका, अंडी टाका, जे काय टाकाल ते मस्तच. हे बघा दुसरी आली आमची सेकंड डिश. तो एक नंबर पोपटी असते, तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि बांबोडीचा पाला नसेल तर तुम्ही केळ्याची पानं खाली अंतरा, त्याच्यावर करा, एक नंबर होऊन जाईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय. आम्ही आता पोपटीचा एन्जॉय करू. बाय बाय.